नामिबिया हे भौगोलिकदृष्ट्या दक्षिण आफ्रिकेच्या दुष्काळी भागात स्थित आहे। या ठिकाणी भीषण दुष्काळ सध्या पडला असून नागरिकांचे खाण्याचे हाल सुरू आहेत। अशा परिस्थितीत हा देश अनेकदा अशा भौगोलिक घटनांशी झगडत आलाय। या नामिबियातील लोकांना मदतीसाठी सध्या पुण्यातील काही तरुण मात्र पुढे आलेत। गेल्या 100 वर्षातील सर्वात भीषण दुष्काळानं नामिबिया त्रस्त आहे। लोकांना खाण्यापिण्याच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। धान्य गोदामे रिकामी झाल्याचं सांगण्यात येतं। अशा परिस्थितीत लोकांना अन्न पुरवण्याच्या योजनेअंतर्गत सरकारने हत्ती आणि इतर प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली आहे। परंतु पुण्यातील माधव पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी एकत्र येत नामिबियातील हत्ती तसेच लोकांसाठी मदत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। नमस्कार, मी माधव पाटील। नामिबियामध्ये तीव्र दुष्काळ पडलेला आहे, कारण हवामान बदल आणि या दुष्काळामुळे त्या देशामध्ये माणसांना आणि प्राण्यांना खायला अन्नधान्य नाही आहे, पाणी नाही आहे आणि म्हणून नामिबियाच्या सरकारने हत्तींना आणि बाकीच्या जे काही प्राणी आहेत म्हणजे 700 प्राण्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे मांस सरकार लोकांना खायला देणार आहे। म्हणजे माणूस इतक्या खालच्या लेवलला गेलेली आहे, कारण कोणीही यावरती बोलत नाही आहे। नामिबियाचे हत्ती आपले हत्ती असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि यासाठी TMV टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे। पिंपरी चिंचवडच्या अनेक सामाजिक संस्थासुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत आणि फुलाची पाकळी म्हणजे थोडा तरी खाऊ आम्ही नामिबियाच्या काही मुलांना, काही हत्तींना पाठवणार आहोत आणि छोटेसे स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती आणायचा आमचा प्रयत्न असणार आहे। लोक सहभागातून एकत्र येत नामिबियातील हत्ती वाचूया ही मोहीम देखील ते राबवणार आहेत। नामिबियामध्ये एकूण 723 जनावरांची यादी तयार करण्यात आली। यामध्ये 30 पाणघोडे, 60 म्हैस, 50 इम्पाला, 100 ब्लू वाईल्ड बेस्ट तसेच 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 ॲलँड्स जो हरणांचा एक प्रकार आहे याचा यामध्ये समावेश आहे। त्याचवेळी 150हून अधिक प्राणी आधीच मारले गेलेत आणि त्यांच्याकडून सुमारे 63 टन मांस आत्तापर्यंत काढलं गेलं आहे। तर पुण्यामधील तरुणांनी एकत्र येत स्वखर्चानं मदतीसाठी पुढाकार घेतला असून नामिबियामधील हत्तींना खाण्यासाठी पदार्थ पाठवले जाणार आहेत। तसेच लोकांनी देखील नामिबिया या देशातील प्राण्यांना तसेच लोकांसाठी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन देखील करण्यात येत आहे। या देशावरील या भीषण परिस्थितीत आपण त्यांना सहकार्य करावे असं देखील सांगण्यात येत आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।